आज कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासह राज्याच्या विविध ठिकाणाहून लोक पुणे आणि मुंबईसारख्या शहरांकडे स्थलांतरण करतात. आता गावाकडून होणारे हे जे स्थलांतर आहे ते वेळीच थांबवणे हे त्या शहराच्या आणि या गावांच्या दृष्टिकोनातून देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी कोकणातील तरुणांनी गावातून शहराकडे न जाता याच गावात राहून काही ना काहीतरी स्वयंरोजगार करून स्वतःचा उदरनिर्वाह करावा आणि आपल्यासह आपल्या कुटुंबासह आपल्या गावाला आपल्या तालुक्याला समृद्ध करायचे. आज कोकणात जर बघायला गेलं तर विविध गावांमध्ये तर बहुतेकशी वयोवृद्ध मंडळी जास्त दिसतात. क्वचितच कुठेतरी तरुण वर्ग दिसतो. बहुतेकशी जी घरं आहेत ती अक्षरशः कुलूपबंद दिसतात. शेती ही ओस पडलेली दिसते. मग राहिलेला जो तरुण वर्ग दिसतो तो रोजगारापायी रोजगार न मिळाल्यामुळे तो शहराची आस धरतो. आता हे अक्षरशः एक भयानक आहे. भविष्यात जर या गावांचा विचार केला तर भविष्यात पुढच्या 15 वर्षात ही गावं अक्षरशः ओस पडलेली दिसतील. आणि मग जो पुणे मुंबईसारख्या शहरांकडे जाणारा हा जो तरुण वर्ग आहे तो मग गणेशोत्सव असो, शिमगा असो, होळी असो यांसारख्या सणाला मग गावाकडे दाखल होतो. इतरच तर मग सगळीकडे शांतता पसरली दिसते. हे सर्व अक्षरशः भयानक आहे. आणि भविष्यात या गावांचं काय होईल हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज लागणार नाही, हे देखील मी आता सांगतो. त्यासाठी कोकणातील स्थानिक तरुणांनी या गोष्टीवर पुढाकार घेतला पाहिजे. आपण स्वतः कोकणाला काय देऊ शकतो या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यामुळेच आपलं कोकण समृद्ध होईल. आज गावातील शाळा अक्षरशः ओस पडायला मार्गावरती आहेत. ज्या मराठी शाळा आहेत त्या अक्षरशः 2 ते 3 मुलं काही शाळांमध्ये दिसतात आपल्याला. तिथली जी पटसंख्या आहे ती घसरत चाललेली आहे. हे सगळं का होतं माहिती आहे का? आणि पहिली गोष्ट म्हणजे इथे रोजगार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणी इथे रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जे योग्य मार्गदर्शन मिळतं आहे, म्हणजे जसं की सरकारकडून ज्या योजना मिळतात किंवा ज्या शासकीय स्कीम्स आहेत किंवा शेतीचा जरी विचार केला किंवा कोणी क्वचित शेती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जे शेतीविषयी जे काही मार्गदर्शन आहे, त्याला जे धान्यांची माहिती असेल किंवा शासकीय योजनांची माहिती असेल किंवा कर्जांची माहिती असेल, ही माहिती अपुरी पडते. आणि गावातच राहून मग जे मजूर आहेत ते शेतमजुरांची कमतरता असते किंवा मुबलक पाण्याचा साठा नसतो. याच्यामुळे जो तरुण आहे तो तरुण शेतीकडे देखील वळत नाही. कारण जे जे पीक जे काय आपल्याला मिळतं ना ते पीक वर्षभर तरी पुरेल असं पीक मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मुबलक पाण्याचा साठा आहे तो महत्त्वाचा आहे. तो 12 महिने पाण्याचा साठा मिळत नाही. त्याच्यामुळे जो हा तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग शेतीकडे दुर्लक्ष करतोय. हे देखील इतकंच सत्यता आहे. त्याच्यामुळे कोकणातील तरुणांनी आता या गोष्टीवरती पुढाकार घेतलेला आहे. आज इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे तो स्थानिक भूमिपुत्र आपली जमिनी अक्षरशः कवडीमोल किमतीमध्ये विकतोय. आणि याचाच फायदा हे परप्रांतीय लोक घेत आहेत. आता त्यांची देखील काही चुकी नाही, ते देखील व्यवसायासाठी या ठिकाणी येत असतात. पण आपण आपल्या जमिनीमध्ये काय करतोय? आपण आपली जमीन सहजासहज दुसऱ्यांच्या घशामध्ये देतोय. हे देखील तितकंच चुकीचं आपल्याकडून होतंय ना. आज आपण विचार करतो की रस्ते नाहीत आमच्याकडे, पूल होत नाही आहे, सरकारला प्रश्न विचारतो. बरोबर आहे हे देखील तुमचं. परंतु आम्ही आमच्याच जमीन जर परप्रांतीयांच्या घशात घातल्या तर आमचंच अस्तित्व संपत जाईल ना. जेव्हा आपलं अस्तित्व संपलं नाही मग आपण करून तरी काय फायदा? मग शेवटी मग आपण जेव्हा पुण्या मुंबईतून इकडे येतो तेव्हा परक्यासारखंच आपल्याला वागणूक मिळणार आहे या ठिकाणी. मग आपलं कोकण म्हणताय कशासाठी? आता साधंच उदाहरण घ्या. मी जेव्हा गावाकडून शहराकडे प्रवास करत असतो, मुंबईसारख्या शहराकडे संध्याकाळचा प्रवास असतो आणि जे काय प्रवासात लागणारं जे काही बेकरी प्रोडक्ट्स असेल किंवा इतर जे काय ते घेण्यासाठी मी जिथे माझा स्टॉप आहे बस स्टॉप, त्या बस स्टॉपच्या ठिकाणी जातो. त्या बस स्टॉपच्या आजूबाजूचे जेवढे बेकरीवाले आहेत ते बघा ते कुठले आहेत. त्यांच्याकडून मी जेव्हा खरेदी करतो तेव्हा कुठेतरी मनाला याची खंत वाटते. आणि त्यानंतर मग रात्री जेव्हा जेवणाला 8 ते रात्री 10 वाजता गाडी थांबते, तो ढाब्यावाला तो देखील कुठून आला आहे बघा. मग त्यानंतर रात्री 1, 2, 3 वाजता थोडी मध्यंतरी ब्रेक असतो, त्यावेळी गाडी थांबते. तो मुंबई गोवा हायवेच्या असलेला तो स्टॉलवाला बघा. बघा हे लोक इथपर्यंत आलेत आपल्या कोकणापर्यंत, विचार करा. याच वेळी आता भविष्यातील 15 वर्षात जे काही होईल ते सांगू शकत नाही.
परंतु आता शांत बसणे गरजेचं नाही. या गोष्टीवरती नक्कीच विचार केला आहे. याच्यावरती नक्कीच मार्ग काढला जाईल. यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयत्न करूच. हे देखील आज कोकणातले जे तरुण आहेत त्यांची काय अवस्था झाली माहिती काय? तुझं आहे रे तुझपाशी परी वेड्या, जागा चुकलाशी, अशीच काहीतरी व्यवस्था त्यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे तरुण गोंधळून न जाता या गोष्टीकडून प्रयत्न करा. आणि मला आणखी एक सांगणं आहे की कोकणातले जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांनी देखील या गोष्टीवरती लक्ष देणे गरजेचं आहे. आज तुमचे जे काही वैयक्तिक हेवेदावे आहेत किंवा पक्षिक हेवेदावे आहेत ते सर्व बाजूला सोडून कोकणच्या विकासासाठी, इथल्या लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी, इथल्या लोकांचे प्रश्न दूर करण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्रित या आणि एकत्रित काम करा. जेणेकरून भविष्यात कोकणाला आपण एक समृद्ध कोकण बघू शकतो. हे जर असं झालंच तरच इथली गावं टिकतील. आलं लक्षात? ही जी गावं ओस पडत चालली आहेत ना, तरच इथली गावं टिकतील. अन्यथा मी याआधी सांगितलं आहे की भविष्यातील येणारा जो काही काळ आहे ना या कोकणासाठी, तो कोणताही ज्योतिषी सांगायची गरज लागणार नाही. हे स्पष्ट चित्र आपल्या समोर दिसतंय. कोकण भविष्यात कशा प्रकारे असेल. मी मागे जो दापोलीवरून व्हिडिओ बनवला होता तो तुम्ही एकदा बघा. आधी 2 व्हिडिओ बनवलेत ती त्याच्यासाठी. बघा, या अशा टॉपिकवरती व्हिडिओ बनवणे हे माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला खूप जिकिरीचं जातं आहे. कारण अनेक लोक बोलत असतात, परत एखादा दुसरं वरती शब्द झाला तर भविष्यात मला किती त्यांना फेस करावं लागतं हे मी सांगू शकत नाही. आज यूट्यूबमध्ये 100-150 सबस्क्रायबर आहेत माझे फक्त. मला याच्यातून रिसोर्स कुठलाच मिळत नाही आहे. पण मी माझ्या कोकणासाठी, कोकणाच्या भविष्यासाठी या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतोय. तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतोय. आज ही गोष्ट तुम्ही देखील लक्षात घेतली पाहिजे. आज खरंच आज राजकारणी जर सगळे एकत्र आले, एकत्र काम केला नाही ना मित्रांनो, तर काही म्हणजे मला वाटतं इथल्या स्थानिक तरुणांनी जागून, राजकारणी जागून, सगळ्यांनी एकत्र मिळून काम केल्यानंतर कोकण भविष्यात 15 वर्षात हे पुन्हा बदलून जाईल. एक जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र बनेल कोकण. आणि ते आपल्याला बनवायचं आहे. आपलं ध्येय, आपलं लक्ष तेच आहे. कोकणाला एका चांगल्या स्तरावरती नेऊन ठेवायचं आहे. आज आमचे इथले पर्यटन व्यवसाय असो, शेती व्यवसाय असो किंवा आपले फलोत्पादन असो किंवा इतर जे काही आमचे व्यवसाय असो, शेती असो, जोडधंदे असो, हे सर्व आता सध्या आपण कोकणातील तरुणांनी या गोष्टीवरती लक्ष देणे गरजेचं आहे. त्यासाठी जे कोणी आत्ता सध्या काम करत आहेत कोकणात, जे त्यांचा जोडधंदा आहे, शेती आहे, चांगला आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून शेती करत आहेत, त्यांनी त्यांच्यासोबत इतर जे कोण तरुण आहेत त्या तरुणांना सामील करून घेणे गरजेचं आहे. त्यांनी एक व्यवसाय संघटना तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून ती लोक जी नवनवीन ह्याच्यामध्ये दाखल होणार, आज शहरातून गावाकडे येत आहेत किंवा गावातलेच तरुण शेतीसाठी तयार होत आहेत, शेती करण्यासाठी, जोडधंदा करण्यासाठी, छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी तयार होत आहेत, यांची एक कम्युनिटी तयार केली पाहिजे. जेणेकरून त्यांना या गोष्टीचा फायदा होईल. एकत्रित मार्केटिंग केलं पाहिजे सगळ्यांनी या गोष्टीचं. आज आमचे फलोत्पादन असो, शेती व्यवसाय असो, हे सगळे जर एकत्रित मार्केटिंग केलं तर उत्तमात उत्पादन त्याचं मिळू शकतील. आणि एकत्रित राहून जर आपण परस्पर देवाणघेवाण केली, एखादा उद्योग, बघा व्यवसायाचा चढ उतार हा असतोच, ही गोष्ट लक्षात ठेवा. सुरुवातीला जेव्हा आपण व्यवसाय करत असतो त्यावेळी डाऊनवरून अपवरती जात असतो किंवा काही जण अपवरून डाऊनवरती सुद्धा येत असतात. मग अशा मुवमेंटमध्ये एखाद्या तुम्हाला चांगल्या मार्गदर्शनाची गरज मिळाली किंवा एक चांगलं कम्युनिटी मिळाली जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नातून मार्ग काढता येईल, तर मग ती सोपे जाते. त्यासाठी कोकणातील जे व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्यासोबत इतरांना देखील चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन करा, जेणेकरून ती लोक या व्यवसाय जोडधंद्यामध्ये सामील होतील. एवढंच सांगतो. आणि जेवढे आपले जे काही बलस्थान आहेत पॉझिटिव्ह, म्हणजे ज्याला आपण ही बोलतो प्लस पॉईंट बोलतो आपण, म्हणजे जे आपले फलोत्पादन व्यवसाय असेल किंवा इथला पर्यटन व्यवसाय असेल, इथला शाश्वत टुरिझम असो, हे सगळ्यात जास्त आपला प्लस पॉईंट आहे. इथली जी आपल्याला प्युअर हवा मिळते, त्या हवा ही घेण्यासाठी आज मुंबईसारख्या, पुण्यासारख्या किंवा देशाच्या बाहेरून लोक या ठिकाणी कोकणात येतात.
त्यांना हे जे वातावरण आहे ते वातावरण ॲब्सॉर्ब करायचं असतं. इथली जी मातीची घरं आहेत ना, मातीची घरं, त्यामध्ये राहून तो जो आनंद मिळतो ना त्यांना, तो अनुभवायचा असतो. आणि आज येत आहेत लोकं. आज सिंधुदुर्गासारख्या ठिकाणी जर बघितलात ना, तर अशी काही घरं बांधली आहेत, फार्मस्टे आहेत, ज्या फार्मस्टेमध्ये आज लोकं त्या ठिकाणी व्हिजिट करत आहेत. त्यामुळे जे काय आहे शाश्वत टुरिझम म्हणजे काय, जे आमच्याकडे आहे ना तेच आम्ही तुम्हाला देणार आहेत. आम्ही इथे आल्यावरती त्या पर्यटकांना ना कोणता चायनीज व्हेलच्या गाडीवरती नेणार, ना कोणतं फास्ट फूड जंक फूड देणार आहोत. आम्ही ज्या आमच्या ताटात रेग्युलर ताटात जे काय बनतं आहे ना तेच आम्ही त्यांना देणार आहोत. कारण आम्ही एक प्रकारचं मॉडर्न जनरेशन जगतोय. मॉडर्न म्हणजे हेच आहे आमचं मॉडर्न. आम्ही त्या गोष्टीला आम्ही मॉडर्न नाही म्हणत की 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये जे काही आम्ही खातो ते मॉडर्न नाही. हे आमच्यासाठी हेच मॉडर्न आहे. त्याच्यामुळे या गोष्टीसाठी तरुणांनी प्रयत्न करा मित्रांनो. अधिक जे काही तरुण होतात त्यांना आपल्यामध्ये सामील करून घ्या आणि भविष्यातील कोकणाला एक आर्थिक दृष्टीनं बघा. चांगल्या गोष्टीने ग्रोअप होतं आहे का, आणि व्हायलाच पाहिजे. होतं आहे काम नाही, व्हायलाच पाहिजे. हे गोष्ट इथंच सांगतो. आणि जर काही चुकलं असेल तर मित्रांनो आपली रजा घेतो. आणि भविष्यातील कोकण हे ज्या दृष्टिकोनातून मी बघतो आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही देखील बघा. कोकणात या. जर तुम्ही शहरा ठिकाणी असला, बघा हे लवकर शक्य नाही आहे. भविष्यात हे 5-10 वर्ष देखील जातील. जर तुम्ही त्या शहरात वेल सेटल असाल तर 5-10 वर्ष जातील. पण मित्रांनो गावाकडे या. जरी गावाला यायला नाही जमलं तर काही 6 महिन्यां किंवा वर्षां एकदा तरी गावाला या. गावची घरं आहेत, गावची जी आपली शेतीवाडी आहे, या शेतीकडे थोडंफार लक्ष द्या. जोडधंदा करा. काजू आपल्या आहेत, त्या आंबे आहेत, आंबे या सगळ्या लागवडी करा. तिथे आजूबाजून राहा. आणि भविष्यातील कोकण हे मला वाटतं रोजगारापायी इथला जो तरुण वर्ग त्या मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे किंवा परदेशात जातोय तो भविष्यात या वेळी थांबेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.